घर आहे आणि याच्यामध्ये घरगुती गायी गावरान गाई आपल्या दुधाच्या गायी असतात त्या बांधलेल्या आहेत. पण योगायोग मोठा साप नाही जमत मोठा आपल्याला बघायचा आहे. या आता सांगतोच आपल्याला ही बेंकी आहे, बेंकीचं रक्त लागले. बेंकीला हात दगड भरका होता बेंकीच्या रक्ताचा. इथून ओळखलेली बेंकी त्यानं, मोठी बेंकी एवढी बेंकी आता गेली असेल त्यानं. बेंकी इकडून इकडे इकडे काय करायचं काम नाही फक्त हे इकडे हे खायला लागते फक्त हे बघा बघा बंटी घर बरं उलट इकडे घर त्याच्यामध्ये यांनी भरलेला एक गट म्हणजे दगड टाकलेले आणि दगडाच्या याच्यामध्ये खिंडी असतात. साप जरी या ठिकाणी गेला असेल पण तो आत त्या दगडाच्या खिंडीमुळे तो कुठेही असू शकतो हे काही सांगता येत नाही. कारण दगडामध्ये खिंडी असतात. गेला इथून पण तो अजून कुणीकडे तरी आतमध्ये असेल. कारण असे गटामधले जे गटामधले साप आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत. ते चालू ठेवायचं सांगितलं नाही. नाही मी नाही पळायचं नाही. अरे नाही ओ बाई मी चाललो याला तुमच्या शूटिंग चालणार. अजून चालला तिकडे जो करा का तुम्ही बाजूला मारायचा ना बरे दा कलस का टाकू का थांबा मारो केलंस का नाही बॅटरी तर डबल एक चला मेहनत केली तर जमलं का हा साप आहे. याला आपण हिरवा साप म्हणतो, कोणी गवती साप म्हणतो. नाव अलग अलग आहेत. आपण खेड्यामध्ये राहतो आणि हा एका जागी पाण्यामध्ये त्या ठिकाणी आढळलेला आहे. हिंमत लागते. तर आता याला आपल्याकडे एक थैली असेल तर बघा आपण आता याला डिस्की करणार आहे. याचं काही आपल्याला गावात कुठं हे करायचं नाही. मारायचं नाही त्याला जाऊ देऊ लांब डिस्की करायचं याला. झालं ना आता खाली फटके का फक्त बघा. तर मित्र आपण मला बरेच जण म्हणतात याला पकडा त्याला पकडा. आपण याच्यामध्ये थैलीमध्ये पकडा. थैलीमध्ये सेफ्टी राहते आपल्याजवळ बाकीचं. पण अचानक येणं आणि साप पकडणं हे आता आपण याला याच्यामध्ये टाकलंय. पण आता आपण रेस्क्यू करणार आहे. त्याला रेस्क्यू करून देणार आहे. तर आता आपण त्याला एक गाडी घेऊ आणि गाडीवर जाऊ किंवा याच्यातून बांधून जर गेलं तर पण हे जबाबदारीचे काम आहे. जबाबदारीचं आहे. जबाबदारीचे काम आपण दुसऱ्याच्या हातात देऊ शकत नाही. आपण आता रेस्क्यू करू. चला मी काय लिहा अरे तिथे कुठं रिकाम जा
अरे या ठिकाणी ही जी जागा आहे ती अतिशय चांगली जागा आहे. आतमध्ये विहीर आहे, इकडे बाजूला तलाव आहे आणि झाडीचे आणि आतमध्ये दगड आहेत. याला आमच्या इकडं खटकाळी म्हणतात. तर या खटकाळीमध्ये थंडावा आहे आणि थंडावा असल्यामुळं इथं सापाला अतिशय सुरक्षित जागा आहे. तर आता आपण या ठिकाणी रिस्की करतो साप. पण मित्र हो, एक लक्षात असू नये, तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल कमेंट मात्र नक्की करा. आणि हो, हात जोडून सांगतो, शेअर मात्र नक्की करा. शेअर हा व्हिडिओ करा. आता आपण रिस्क्यू करतो, कमेंट करा, शेअर करा. अलीकडे इथून पहा. तर हे यांना बेनकी गिळलेली आहे. इथे ठोकर जागा जे आहे याची, ही बेनकी गिळलेली आहे ना, हे बघा. ही बेनकी गिळली ठोकर जागा आहे, ती बेनकी गिळलेली आहे ना. तर अशा ठिकाणी हा साप आहे बघा. हे मुद्दाम तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बेनकी गिळली ही तुम्हाला दाखवण्यासाठी. अलीकडे घ्या फोन, काम कॅमेरा, कॅमेरा अलीकडे घ्या. ही जी ठोकर जागा आहे ते यानं बेनकी गिळली आणि हा थंडाव्याच्या ठिकाणी राहणारा साप आहे. थंडाव्याच्या ठिकाणी राहणारा साप आहे. तर आपण या ठिकाणी सोडतो आता याला. पुढे 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 तो चाललाय. आता आपण सोडलाय त्याला. मित्र हो, आता हा आपण साप रिस्क्यू केलाय. रिस्क्यू केल्यामुळे आपला काही फायदा नाही याच्यामध्ये, पण सापाचा जीव कोणी घेऊ नये, सापाला जीव मारू नये. साप आपण नागपंचमीच्या दिवशी देवता म्हणून पुजतो, तर आणि आज मारायचं म्हणजे हे बरोबर नाही. सापाला आपण महादेव समजतो, त्याला मारणं बरोबर नाही. म्हणून जीव वाचवण्याचं काम आपण करतो. म्हणजे मी वाचवतो किंवा मी साप धरतो म्हणून तुम्ही साप धरायचा नाही. तुम्ही ते प्रयोग करून बघायचे नाही. कारण कोणताही साप त्याचा गुण सोडत नाही. कारण साप हा विषारीच असतो असं समजून सापाला अंतर करायचे. काही सापामुळं जिथं चावला ती जागा सडते, काही सापामुळं पूर्ण अंग माणसाचं सुजून जाते आणि तो माणूस नंतर काही दिवसांनी मरतो. काही सापामुळं ताबडतोब त्याचा अटॅक होतो आणि तो माणूस मरतो. म्हणून साप पकडायचं काम तुम्ही करू नका. आता इथं साप पकडामध्ये घरातल्या लोकांची जी भीती आहे ती भीती त्यांची दूर झाली. त्यांना कुठेतरी शांत झोप लागेल. घरामध्ये पाय आल्यानंतर बाहेर आल्यानंतर पाय टाकायचा तर त्यांना वाटतं साप नाही, आता भीती नाही. ही सापा असले की मग भीती राहते. तर ही भीती घर मालकाची, घरातली सगळ्याची लेकराबाजी निघून गेलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला कधी असा साप असला, कुठे सापडला तर 90 11 85 49 98 वर मला कॉल करा. मी तुमच्यासाठी कधी येईल. सर्पमित्र मी महाराज आहे, ॲस्ट्रॉलॉजर आहे. तर तुम्ही 90 11 85 49 98 फोन करा. मी तुमच्यासाठी आहे, कधी तयार आहे. तर मित्रो, शेअर करण्याचा विसरू नका. शेअर मात्र जरूर करा आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं त्याची कमेंट मात्र नक्की द्या. मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देईल. धन्यवाद. आपलं चॅनल एक पटलं तर या. ठीक आहे, नमस्कार.